मित्र हो, शशिकांत सोमवशीचा परत एकदा आपल्याला प्रेमपूर्वक नमस्कार. जय खानदेश भाऊसर. बऱ्याचशा कालावधीनंतर मी आपल्या भेटीसाठी येतोय. अमेरिका वारीतील काही मनोरंजनात्मक आणि माहितीपर व्हिडिओ आपण पाहून मला चांगला प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केले. तदनुसार आपली भारतीय संस्कृती, निसर्ग यावर आता मी आपल्यासाठी सुरुवात करतोय. अमेरिकेतील काही महत्त्वाची माहिती अजूनही आपल्यासाठी बाकी आहेत. आजचा हा व्हिडिओ दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी अर्ध्या महाराष्ट्राची जीवनदायिनी आणि हो काही कालावधीचा जिच्या किनारी आपल्या हिंदू संस्कृतीचा मोठा महोत्सव म्हणजे कुंभमेळा, ज्याची आपण सर्वजण प्रयागराज कुंभाप्रमाणे वाट पाहतोय, तो सादर होणार आहे. त्या अमृतवाहिनी गंगेच्या आरतीचा हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण जरूर करा. त्र्यंबक राजाच्या ब्रह्मगिरीतून उगम पावलेली तब्बल 1450 किलोमीटर लांबीची भारतातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून वाहून शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि ही नदी या नदीचं पाणी जवळपास 1650 मीटर उंचीवरून ब्रह्मगिरी या पर्वतावरून आपल्यासाठी पोहोचते. त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, गंगाधार, ब्रह्मगिरी ही पवित्र स्थाने आहेतच, तर त्याप्रमाणेच नाशिकचं रामकुंड हे सगळ्या भारतासाठी नव्हतं तर जगप्रसिद्ध आहेत. ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांच्या अस्थि विसर्जन आणि उत्तर कार्य येथे केलं होतं, त्या रामकुंडावरच हा कुंभमेळा आयोजित होतोय आणि दर 12 वर्षांनी ह्या कुंभमेळ्याची पर्वणी असते. या महत्वाच्या स्थानाजवळ दुसरी नाशिकची म्हणजेच पंचवटीचा बेंचमार्क म्हणजे दुतोंड्या मारुती. हा दुतोंड्या मारुती म्हणजेच गोदावरीचं पाणी मोजण्याचं एक मोठं ठिकाण. मारुतीच्या कमरेला पाणी लागलं म्हणजे नदीला पूर आला, छातीला पाणी लागलं म्हणजे महापूर आला आणि डोक्यावरून पाणी गेलं म्हणजे महापूर आला, असं इथलं हे गणित आहे. तर या दुतोंड्या मारुती आणि रामकुंडावरच ह्या आरतीचं 6:30 वाजताच तयारी सुरू होते. सुंदर असं भक्तिमय वातावरण, जुन्या शैलीतील गोदाकाठची मंदिरे आणि आरती पाहण्यासाठी कधी येत आहेत मग आपण नाशिकला? पण चला, त्या अगोदरच या व्हिडिओतली आरती शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा व्हिडिओ आपल्यासाठी अगदी जवळून चित्रित केला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. यथा